बरोबर नाही का? बरोबर नाही का? माणूस की ना बोललो आता हे का माही बायको होय का तू हे नाव घेऊ मी काय तर म्हणे PhD करून राहिला बाई बाबासाहेबाचं लेकरू आहे PhD नाही बाई लॉ करीन मी कारण बाबासाहेब म्हणतात नेहमी माणूस हा विद्यार्थी असला पाहिजे आता हे मला PhD करून राहिला मी तर झालं बाई नाही शिक्षण पूर्ण अजून करण मी माझ्यात धमक आहे तू हा 4थी फेल त्यात मी काय करू 4थाच वर्ग शिकली आहे बाकी काही माहित नाही हिला म्हणून अभ्यास करत आहे थोडासा जरा तू काय तर म्हणे गुलाबी साडी आणि लाली लाल लाव काय नाही एवढे तमाशे करायला लागतात बाई रमाईनं लई सोन्या लोगल्याचं स्वप्न पाठीला बांधलं प्रज्ञा आता हिचं नाव घेतो इले इज्जत रास येत नाही रमाईनं जर सोन्या लुगड्या दागिन्याकडे बघितलं असतं तर आज इथं तू नटून थटून बसलीच नसती बरोबर नाही का आई बोलत जा जरा बोलत जा ना बोला ना जरा बरोबर नाही का आता किलो भर तर मेकअपच केला वा बाई म्हणजे तो चेहरा जो होता तो चांगला असते क्योंकि गड़े मुर्दे उखाड़े जा रहे हैं काय तर म्हणे मी प्रज्ञा कीर्ती होय बाबा बाई किरीस का सुनेगी क्या मैं उसको बाबा साहिब ही सुनाऊंगा मैं क्योंकि अरे हमीन किसकी है भैया राजू भाई
थोडक्यात गाण्याचं यांनी काय काय जुमले भाजी केली त्याचं एक एक उत्तर देतो, मग नंतर गीत गाईल. थोडा वाढून द्या जी. मेरे मेरे ये दोनों. हॅलो हॅलो चेक. हॅलो. काय म्हणे बा पेतही असशील तर मला का माहित. आता यायले इज्जत रास येत नाही, मी यायले प्रज्ञा जी म्हटलं तर तुम्हाला पार्ले जी भी म्हणतो मी आता. हमारे जेल में सूरज. हा, हिचं नाव जरी प्रज्ञा असलं पण हिच्या चेहऱ्याला सोबत नाही. खरं सांगतो तुम्हाला, क्योंकि गड़े मुर्दे उखाड़े जा रहे हैं. ये है मुनव्वर राणा. मेरा आवाज बढ़ा दीजिए ना, इनके कानों तक पर्दे तक जाना चाहिए आवाज. हेलो, मेरा मेन करो ना. हेलो चेक. मेरे मॉनिटर में दो प्रश्न चेक. हेलो. हाँ हॅलो. आता तुम्हाला इज्जत रास येत नाही, आता तुला प्रज्ञाच म्हणतो. प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे करुणा, म्हणजे भगवंताचा शब्द चांगला आहे, पण तू या चेहऱ्याला सोपला नाही बिचारे तू. क्योंकि गड़े मुर्दे उखाड़े जा रहे हैं, जो जिंदा है वो गाड़े जा रहे हैं. इकडे तर पाया तर जरा. गड़े मुर्दे उखाड़े जा रहे हैं. काय तर म्हणे बाबा मी प्रज्ञा कीर्ती हुए. बाबा गड़े मुर्दे उखाड़े जा रहे हैं. उमरे साहब, जो जिंदा है वो गाड़े जा रहे हैं. पुराने कंबलों को रख दो अब अंदर, के घर में आई अब जाड़े जा रहे हैं. ये चेहरे यकीनन है ठीक ठाक, जो मेकअपों से बिगाड़े जा रहे हैं. जो मेकअपों से जा रहे हैं. आता कसं असते. हॅलो. कवालीनं कवाला सारखंच गाणे चालली. राजा राणीच्या जोडीला लय बळ आलं. कुठं बळ गेलं तुया पोराचं ज्या वेळेस समाजावर अन्याय अत्याचार होते, कुठं जाते बळ. आता इथं ऑर्केस्ट्राने कव्वालीचा प्रोग्राम ठेवला बाई, जरा ध्यानात असू द्या. बरोबर नाही का हो? तुम्ही गाणे ऐकले ना, लय बळ आलं चालली म्हणे. असे गाणे गाऊच नका. या गाण्यावरती रोख लावा. अरे ज्या ज्या वेळेला खैरलांजी सारखं प्रकरण होते, जरा अभ्यास करायचंय बाई तू. खैरलांजी सारखं प्रकरण होते तर बाबासाहेबाच्या लेकरांचं बळ कुठं झाले? घरात बसून लपतं का बे तू? संविधान जंतर मंतरवर जाळतात काही मनुवादी भडवे, तर बळ कुठं जाते लेकराचं? म्हणून असे गाणे नको गात जाऊ. आपलं गात जाय ना बिचारे. हा हो हो, थांबा ना जरा. एकदम से दमाना घ्या जरा. एकदम ढोस दिला तर कसं आहे मग एकदम. हा काय तर म्हणे, गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, सुते मी भारी राजा फोटो माझा का. नाही बजाना, आपण बजाएंगे बाई. काय ले गुलाबी घालतं. आता गाणं ऐक, हिच्या गाण्याचं कटिंग देतो काय. ए प्रज्ञा जी नाही म्हणत, आता तुले रास नाही ती इज्जत. हा. अरे सोडून हातातले कामकाज, वंदन करण्या ग बुद्धाला. सोडून हातातले कामकाज, वंदन करण्या ग बुद्धाला. काशिकेचा तू करून असा, काशिकेचा तू करून असा. पंचशीलेची देशील सा, काशिकेचा तू करून असा. पंचशीलेची देश भूतन शरणं धम्मं शरणं बोला या राणी संगं शरणं. भूतन शरणं धम्मं शरणं बोला या राणी संगं शरणं. हे नको गुलाबी काळी जांभडी निला, नको गुलाबी काळी जांभडी निला. मग काय कर, पांढरीचं साडी आणि मग काय कर, जोडी जोडी न राणी बिहार.
गुलाबी साडी काही नाही त्या गुलाबी पांढरीचं साडी बुद्ध पौर्णिमेला पांढरीचं साडी बुद्ध पौर्णिमेला प्रज्ञा जोडी जोडीन राणी विहारात चाल ये तीर दिल के पार हो जाएगा ये तीर दिल के पार हो जाएगा हमसे दोस्ती तो जरा करो प्रज्ञा जी हाँ जी नहीं प्रज्ञा हमसे दोस्ती तो जरा करो प्रज्ञा ये नागपुर वालों से भी प्यार हो जाएगा बाई मी तिसऱ्या वर्षातच प्रवर्जित झालेला मुलगा वयाच्या तिसऱ्या वर्षी काय म्हणे दारू पेरबी असं तर मला म्हणे माहित नाही बाई पुण्या बी कवाला विचारून पाय सूरज आतिशचं नेचर साऱ्या फील्ड को बताय सूरज आतिश तोंडावर बोलणारा माणूस हा भक्त मी काय तर शेर सुन जर जोरू जमीन की कोई आशा नहीं करता सूरज आतिश पेतही असशील तर हा बाई मी पेतो पण बाबासाहेबाच्या विचाराची मैं पिता हूं धम्म की मैं पिता हूं मैं आता सांगितलं असतं तुले पण आता जाऊ दे ते तरी बरं झालं अटीची माझी विसरलो मी हे सगळं खोपडी में है मेरे अटीची बॅगच नाही आणली भाऊ भुललो मी आज पुस्तक भुललो घरी आज तो उससे भी ज्यादा मजा आएगा इनापुर वालों इन्होंने एक जुमला बोला था कि पेट भी असिंद भाई जर जोरू जमीन की कोई आशा नहीं करता सूरज आतिश बाबा साहब के मिशन में तमाशा नहीं करता सूरज आतिश अरे बाबा साहब के विचारों को खून में घोला है मैंने प्रज्ञा बाई इसीलिए किसी तरह का नशा नहीं करता सूरज आतिश और एक शेर सुनना बहाल ये जिंदगी अय्याशी में जीने की चीज नहीं बहाल ये जिंदगी अय्याशी में जीने की चीज नहीं है नहीं काफिया देखो क्या बोल रहा है ईश्वर भाई तवज्जो मेरे बड़े भाई ये बहाल ये जिंदगी अय्याशी में जीने की चीज नहीं कहीं भी फाड़ कर कहीं भी सीने की चीज नहीं है बाबा साहब के विचारों को आचरण में लाना पड़ता है प्रज्ञा ये कोई 2 घूंट मिलाकर पीने की चीज नहीं है मी काही कुठल्याच दारूचं व्यसन करत नाही अच्छा असं भी है साला मेहनत मुर्गा कर रहा अंडा फकीर खा रहा है अच्छा अच्छा मेरे को भी नवाजने आए म्हणून ए प्रज्ञा पांढरीची साडी बुद्ध पौर्णिमेला अगं जोडी न राणी विहारात दलालांच्या तोंडून गोष्टी क्रांतिकारी शोभत नाही आणि धनवानाच्या लोकाला विजय कधी चाकरी शोभत नाही जय भीम वाल्यांची जोडीदार सुद्धा कट्टर जय भीम वाली पाहिजे प्रज्ञा कारण वाघाला वाघीण शोभते बकरी शोभत नाही हा अजून एक गाणं ऐक बरं लाली लिपस्टिक सोडून आता गोंडी ए प्रज्ञाबाई यांचं सरनेम पोपरे आहे बरं पोपरे अरे लाली लिपस्टिक अभी तो अटीची लाईन है लाती तो मर जाती अरे लाली लिपस्टिक लावून आता त्या समानतेचे धडे त्या समानतेचे धडे तो म्हणे
गुलाबी साडी आणि लाल लाल लाल. काही गरज नाही, भगवंत सांगा, फुलेशाह आंबेडकर सांगा. अरे लाली लिपस्टिक सोडून आता त्या समानतेचे धडे, त्या समानतेचे धडे. ऐका प्रज्ञाबाई पोपर, ऐका प्रज्ञाबाई पोपर, ऐका प्रज्ञाबाई पोपर, चल बुद्ध विहारात. अजून काही मी लय सबरावर मग आली अंगावर बस, असंच काम आहे आपलं. घ्या बजा कलावती करो. बहुत अच्छा गाना सुनाना जा रहा हूँ, बहुत अच्छा नया विषय है. मेरे बड़े भाई है विजय जी गायकवाड़ साहब इनका. टकळ दिली दयाने त्या धांग जागराला. तो एकटा तो दूर पोहणी आला. बघा बांधवांनो, आता ऑक्टोबर महिना येईल. अरे बंबई जाऊ, कलकत्ता जाऊ, दिल्लीला जाऊ राणी. हमारी तरफ तवज्जो दीजिए आप मैम. अरे बंबई
बंबई जाऊ कलकत्ता जाऊ दिल्लीला जाऊ राणी असं मी हिला म्हणत नाही, असं मी कुणालाच म्हणत नाही. एक नवरा आपल्या बायकोला म्हणते, ए प्रिय ए सजने, अरे बंबई जाऊ कलकत्ता जाऊ दिल्लीला जाऊ राणी, पर्वतरांगा फिरू. बंबई जाऊ कलकत्ता जाऊ दिल्लीला जाऊ राणी. आता शेर लिहिला विजयदादांनी, बंबई जाऊ कलकत्ता जाऊ दिल्लीला जाऊ राणी, पर्वत रांगा फिरू आपण व्हॅलीला जाऊ राणी. अरे सारे जग फिरून तुला मी जणू विश्व विजयाप्रमाणे, पण पहिले आपण जोडीनं धम्म सहलीला जाऊ राणी. मग बघा आता दीक्षाभूमीवरती कोण कोण जात असते, हात वरती करा बरं. बाकीचे काय घरी जिलब्या भाजत येता का? इमानदारीनं दीक्षाभूमीला कोण कोण गेलं, हात वरती करा बरं. आई तुम्ही गेल्या ना? आणि जोडी जोडीनं कोण गेलं दाखवा बरं मला. पा एकही हात वरती कर. हा काका गेले, काकासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आमच्या बुजुर्ग माणसासाठी टाळ्या वाजवा. अरे आपल्या बायको लेकरायले नेत जाओ दादा, इसके बाद गाऊंगा. आपल्या बायको लेकरायले नेत जा दीक्षाभूमीवरती, धम्म सहलीला जा, पिकनिकला नका जाऊ. एक बायकोला नवरा म्हणतो काय, अग जोडीनं आपण प्रिय ग. जोडीन आपण प्रिय ग, जोडीन आपण प्रिय ग, जोडीन आपण प्रिय ग. त्या नागाच्या नगरीला जाऊया, नागाच्या नगरीला जाऊया, जोडीन आपण प्रिय ग, जोडीन आपण प्रिय ग. त्या नागाच्या नगरीला जाऊया, नागाच्या नगरीला जाऊ. अरे म्हटला तो खुल्ले दो. त्या नागाच्या नगरीला जाऊया आणि दीक्षाभूमीला पाहूया. क्या हुआ? इसके बारे में बोलता हूँ दादा, मैं जरूर बोलूंगा भाई, जरूर बोलूंगा, क्योंकि मैं बोलने वाला आदमी हूँ. मैं सिर्फ गाना गाता नहीं हूँ. हिला म्हणत नाही. एक नवरा आपल्या बायकोला म्हणते काय, हात वरती करा बरं. इमानदारीनं आपल्या नवऱ्यानं खरंच नेलं असं कोणाकोणाला शर्मू नका माय. त्या काकीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बाकीचे कुठे जातात, कीर्त्या वारा करता का तुम्ही? लाडक्या बहिणींनो, एक नवरा आपल्या बायकोला म्हणते काय, अग जोडीन आपण प्रिय ग, जोडीन आपण प्रिय ग. त्या नागाच्या नगरीला जाऊया, नागाच्या नगरीला जाऊया, दीक्षाभूमीला
अग परिवर्तनाच्या यासाठी आपण धम्माच्या या पायवाटी आपण विजया दशमीच्या दिवशी विजया दशमीच्या दिवशी त्या दीक्षा भूमीवर जाऊया दीक्षा भूमीवर जाऊया दीक्षा भूमीवर जाऊया नागाच्या नगरीला जाऊया गाणे रमा भीमाचे गाऊन येत चला हे बाबासाहेबांच्या लेखांनो गाणे रमा भीमाचे ऐकून गाणे रमा भीमाचे गाऊन येत चला विजय जय भीमचा नारा लावून येत चला अरे क्रांतिकारी घडवायची असेल जर तुम्हाला आपली औलाद तर दीक्षा भूमीला सोबत बायकोला घेऊन चला आपण प्रिय ग जोडीन आपण प्रिय ग जोडीन आपण प्रिय ग त्या नागाच्या नगरीला जाऊया नागाच्या नगरीला जाऊया दीक्षा भूमीला पाहूया समजलं का तुले सूरज आतिश म्हणतात मले ए हे फक्त स्टेजवर आहे बरं माझी बहीण आहे बाबा फक्त तुमच्यासाठी करावं लागतं नाही का बाई माझी मोठी बहीण आहे. पण आज स्टेजवर सगळं भुला लागते म्हणून समजलं का जोडीन आपण प्रिय ग मी नाही माझा जवाई म्हणत आहे माझ्या बहिणीला अगं जोडीन आपण प्रिय ग जोडीन आपण प्रिय ग त्या नागाच्या नगरीला जाऊया नागाच्या नगरीला जाऊया दीक्षा भूमीला पाहूया आता इज्जत देतो तुम्हाला शुभ्र गुलाबी लाल नाही जांभडी बी नाही मग कसं शुभ्र वस्त्र घालून ग अग शुभ्र वस्त्र घालून ग निळा घेटा घेऊन ग रमाईच्या पंढरीला चल तू सखे धम्माच्या सहलीला चल तू नवरा बायकोला म्हणते काय अगं माझे अर्धांगिनी अगं भीमरमाच्या जोडी प्रमाण भीमरमाच्या जोडी प्रमाण
भीमरमाच्या जोडी प्रमाण जीवन हे आपले वाहूया दीक्षा भूमीला